नमस्कार, मीनास किचनमध्ये स्वागत आहे तुमचा। ये बघा करंदा काढू। हे बघा इथे अशी आम्ही करवंदा काढूक सुरुवात केली। थोडे किती म्हटलं लवकर जाऊचं तरी जंगलात पोचेपर्यंत आपल्याक वेळच होता, तर अशी आम्ही करवंदा काढत होतो। काही पानासहित पण काढली। किती डिंक पडतात तो बघा। ही बघा केवढी करवंदा काढली। आता ह्याचं लोणचं करूया चला। अशी आपली करवंदा काढून झाली। जेवढा आमका हवी होती तेवढी आम्ही काढून घेतलो आणि मग जंगलातून घरात पोचलो। पोचल्यानंतर मी तुमका कॅमेऱ्यासमोर दाखवते की कशी कशी आम्ही करवंद तोडली। ती लवकर लवकर तोडली आणि इलो। जंगलात काय तशी भीती वाटत नाही हो, पण मच्छर चावतात तिकडे भरपूर। तर आम्ही इलो घरात आणि नंतर मग अशी सगळी साफ करून घेतली करवंदा। आणि त्याच्या खाली जी पानं दिसतात ना, त्या पानांचं काही विशेष माहिती नाही, पण तुम्ही जंगलात गेलात की करवंदाच्या आजूबाजू ही पानं असतातच आणि पूर्वीपासून ही पानं काढली जातात आणि त्याच्यात आपण मग खोलपी करायची आणि पिकी करवंदा काढायची असं असतं। नाहीतर मग कच्च्या करवंदांसाठी सुद्धा आम्ही वापरतो। त्याच्यामुळे काय माहित नाही विशेष या पानांचा आपलं मोह पण आवरत नाही ह्या पानांका बघितल्यानंतर। आणि बघा बरचसो डीक असा तो त्या हेका लागणार होतो भांड्याक माझ्या साणी, तो सगळं पानांका लागलो। मी पानं काढले आणि त्याच्या आतमध्ये टाकले आणि हय अशी आपली करवंद आपण साफ सगळी करून घेतली। बोलता बोलता बघा हे असे देठ पण काढले, राहिले ते काढून घ्यायचे। कट करताना मग स्वच्छ धुतली, आपण गळत ठेवली त्यांका आणि एका कपड्यानं आपण व्यवस्थित पुसून घेतली। फक्त कपडं असं वापरा की जो डीक लागलो तर तो तुमका वापरता येणार नाही, फेकूनच देऊचो असा, कारण एका डिंक जास्त असता। तर हय बघा कडक कडक जी करवंदा माका लागली त्याच्यातले बियो मी काढून घेतले, कारण ते दाताखाली येतले नाही। हय अशी आपली करवंदा व्यवस्थित कापून झालेली आहेत कट करून। तर ठेवणीचा जर असत ना तर तुम्ही डाळ ना अशी गरम करा, मीठ गरम करून घेवा आणि डाळ अजून पावडर फॉर्म मध्ये हवी तर मिक्सरवर लावायची आपण। हे मीठ पण मी गरम करून घेतले। जर ठेवणीचो इन्स्टंट असत ना तर असाच घातलाच चालतला, माझा इन्स्टंटच असा, पण मी तुमका दाखवूसाठी गरम केले। तर हे बघा मी मेथी आणि हे बडीशेप थोडीशी गरम करून घेतले, कारण लोणचा खूप कमी असा। पण जर तुम्ही ठेवणीचं करत असाल तर तुमका मी माप सांगते। 1 चमचा मोहरी गरम करायची, 2 चमचे धने, 1 चमचा जिरा, 1 चमचा मेथी आणि 1 चमचा मिरी आणि 1 चमचा बडीशेप असं सगळं मिश्रण बारीक एकदम मंद आचेवर गरम करून घ्यायचं आणि त्याचा मसालो तयार करायचो लोणच्याचो। तर हे बघा आपण आपली अशी करवंदा इन्स्टंट करतो, त्याच्यामुळे हळद टाकला, मीठ टाकला आणि आपण लोणच्याचा मसालो जो तयार करून घेतलो तो टाकलो। डाळ जरा बारीक करून घेतली, का तर चिटकून राहू दे, नाही तर काय होता डाळ अक्की टाकली तर डाळ खाली बसता आणि तेल वरती राहता। आणि थोडी पावडर फॉर्म केली ना अशी आपण तर व्यवस्थित करवंदांका पकडून धरता। करवंदा असू दे की आंबे असू दे, तुम्ही दोन्ही म्हणजे आंब्याचा करवंदांचा कसलं गाजरचं करशाल म्हणजे कुठचंही हे वापरू शकता। जसं मी आंब्याचा पण तुमका दाखवलं इन्स्टंट, तर ह्या सुद्धा आपण करवंदाचा इन्स्टंटच करतो। तेल आपलं गरम करून थोडा कोमट होईपर्यंत ठेवलंय आणि त्यानंतर हिंग टाकलं त्याच्यात। हिंगाक पण व्यवस्थित बघा असं फुलून इलो हिंग। आता तर मी तर तेल त्याच्यावर ओतू शकतास। हे बघा थंड झाल्यावर आपण तेल ओततो बसा आणि आपला काय इन्स्टंटच लोणचा खाऊचा असा, कारण आमच्या घरात तुमका मी मागे पण बोललोय कडक लोणचाच आवडतं, कारण माझे मुलगे असतात, मुली असले थोडा ठेवला लोणचा वगैरे तर मुली खाऊ शकतात, पण ही मुलं कडक असेपर्यंत खातात, उरलेला मग नको म्हणतात तू खा। तर मी खाऊ शकत नाही जास्त आंबट, माका चालत नाही आंबट। तर हे असा बघा आपला लोणचा व्यवस्थित तयार झाला, कसलो कलर इलो असा तो बघा आणि मसालो पण छान चिटकलो। असंच असं लोणचा तुम्ही तयार करा आणि छोट्याशा बरणीत मी भरून ठेवलंय। ह्या बघा उरतला, बरणी माका कमी पडतली असा, मग मी दुसऱ्या बरणीमध्ये टाकून ठेवतलंय मिक्स करून। तर हे असं आपला करवंदाचा लोणचा